9 डिसेंबरला एक व्हिडिओ सोडला होता बघा, नारळाला इंजेक्शन करून घेऊ नका. तो माझा 75K गेला आहे व्हिडिओ बघा. हो काही नारळ असे गळतात आणि तुम्हाला त्याची कारणं मी सांगणार आहे. हो काही समोर तुम्हाला नारळाचं झाड दिसते बघा, त्याला कोकात एक नवीन पडला आहे. ती लहान लहान फळं काय करतं तर उंदीर आणि खारोटी हे 2 प्रकारचे प्राणी आहेत बघा. ते प्राणी तिथं जाऊन ते कुरतडतात आणि फळं आपोआप गळतात. हां, एक डिफिशियन्सी राहू शकते काही ठिकाणी की जमिनीच्या मगदुराप्रमाणे, की नारळाच्या जून महिन्यात समजा आता ह्या मुळ्या आहेत बघा, ह्या मुळ्या कशा असतात इथंपर्यंत असतात. सर्वसाधारण हे सर्वसाधारण 2.5 ते 3 3.5 4 फूट तुम्ही आळं करायचं म्हणजे गोल असं रिंगण घ्यायचं. त्या रिंगणामध्ये भरपूर म्हणजे लिंबोळी, करंजी, 10-26-26 किंवा DAP घ्या, दुय्यम सूक्ष्मद्रव्ये टाकून जर प्रत्येक जून महिन्यात जर तुम्ही लागवड टाकली तर फळं भरपूर प्रमाणात लागतात. आणि नारळाला इंजेक्शन वगैरे काय करून घेऊ नका म्हणून मागच्या 9 डिसेंबरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच आहे. त्याप्रमाणे ते केलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे काय करायचं, हा जो बुंदा आहे, हा बुंदा, या बुंद्याला तुम्ही प्लेन पत्रा मारला पाहिजे बघा. जो आपण ह्याला पन्हाळीला पत्रा वापरतो प्लेन, ज्याच्यावरनं उंदराचे पाय घसरतात किंवा खरोडीचे पाय घसरतात, असा तुम्हाला पत्रा मारला पाहिजे. 3.5 फूट मारायचा, म्हणजे इथून तिथपर्यंत उड्डाण नाही करता आलं पाहिजे खरोडीला. आणि उंदीर काही चढणारच नाही, उंदरी पायानं असा घसरून तो खाली पडतो. त्यामुळं आपल्याला नारळ लागतात. एक 2-3 महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला नारळाच्या मी सांगितल्या. आणि ह्या गोष्टी करायला पाहिजे का तर आपल्याला शेतकऱ्यांना करायला पाहिजेत, तरच नारळ टिकून राहतात. आता काही ठिकाणी माझ्या ठिकाणी मारलेला नाही पत्रा, मी मारणार आता ह्या नारळाच्या झाडाला मी पत्रा मारणार आहे. ह्याची कारणं अशी आहेत बघा. ही दुसरी गोष्ट अशी आहे की खत मात्रा हा दरवर्षी बागेला दिलाच गेला पाहिजे नारळाच्या बागेमध्ये. हो का, आता मुळ्यांचा रूट झोन एरिया किती आहे बघा. हो का, इथं सर्वसाधारण हे जरी बुंदा धरला आपण, हो काही समोरचा, तर सर्वसाधारण हो का इथंपर्यंत मुळे आले, हो इथंपर्यंत आलेत मुळ्या, हो का इथंपर्यंत आलेत. समजा ह्या टाईपला आपल्याला 3.5-4 फूट म्हणजे बुंद्यापासून 4 ते 5 फुटाच्या अंतरावर एक रिंग घेऊन दरवर्षी लागवड टाकली गेली पाहिजे.